हाय, हॅलो, नमस्कार. मी योगिता. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हालाही भूक लागली असेल ना, तर चला मग बनवूयात मस्त अशी पावभाजी. तर पावभाजी बनवण्यासाठी आपण गाजर, बीट, उपासाचा भोपळा, थोडेसे बटाटे आणि फ्लॉवर स्वच्छ धुवून कट करून घेणार आहोत. नंतर एका कुकरमध्ये या सर्व स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या भाज्या आपण घालणार आहोत. जसं की बटाटा, फ्लॉवर, उपासाचा भोपळा, गाजर आणि बीट. बीट आपण भाजीमध्ये यासाठी घालणार आहोत कारण बीटचा जो कलर आहे तो भाजीमध्ये खूप छान असा उतरतो आणि त्यामुळे आपली भाजी खूप छान दिसते. त्यानंतर कुकरमध्ये आपण थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि त्याच्या 2-3 शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर त्याची सगळी वाफ घालून आपण मॅशरच्या मदतीने सर्व भाज्या बारीक करून घेणार आहोत. ह्या सर्व भाज्या मॅश करून झाल्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तेल, थोडंसं बटर टाकणार आहोत. तेल आणि बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत आणि 2 मिनिटं तो परतून घेणार आहोत. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा वाटून घेतलेला लसूण ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची टाकणार आहोत. शिमला मिरची व्यवस्थित परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीरही आपण त्यात ॲड करणार आहोत आणि ह्या सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. ह्या सगळ्या भाज्या परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला आणि थोडीशी जिरे धने पावडर घालणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये आजच्या आपल्या भाजीचा हिरो म्हणजे पावभाजी मसाला आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. हे सगळा मसाला व्यवस्थित परतल्याच्या नंतर ज्या भाज्या मॅश करून घेतल्या होत्या त्या सगळ्या आपण कढईमध्ये टाकणार आहोत. या सगळ्या व्यवस्थित परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत. आता एक उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे वाटाणे बारीक करून घालणार आहोत. मी वरतून वाटाणे यासाठी घालते कारण हे फ्रोझन वाटाणे होते. जर तुमच्याकडे कच्चे वाटाणे असतील तर ते तुम्ही कुकरलाच लावा. माझ्याकडे फ्रोझन मटर असल्यामुळे मी ते तव्यावरती एकदा परतून बारीक करून भाजीमध्ये शेवटी ॲड केले होते. आता भाजीला एक उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला आवडीनुसार बटर घालून द्यायचं आहे आणि आपली भाजी तयार आहे. आपली भाजी तर तयार आहे. तर आता खाण्यासाठी आपण मस्त असे पाव भाजून घेऊयात. तर पाव भाजण्यासाठी आपण एका तव्यावरती थोडंसं बटर टाकूयात. बटर थोडंसं गरम झाल्याच्या नंतर पाव दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून घेऊयात आणि बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू यासोबत सर्व्ह करूयात. तर तयार आहे आपली पावभाजी. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा. थँक यू.